तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे आम्हाला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ना ते तुम्ही सांगा. वाटलंच तर आपण चर्चा करू ना. हो हो, तुम्ही म्हणाल तेव्हा साखरपुडा करू आपण. हो, तुम्ही सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे ते. आता म्हणण्यासारखं आणि चर्चा करण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजे माझा या लग्नाला नकार आहे. मला हे लग्नच मान्य नाही. चल युवराज. विहीनबाई, अहो काय झालं? आमचं काही चुकलं का? अहो तुम्ही नकार का देताय? मला नाही लावून द्यायचंय माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी. मला नाही नातं जोडायचंय तुमच्याशी. चल युवराज. जरा अहो वीणबाई, अहो थांबा 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 ना वीणबाई, थांबा थांबा. आम्हाला हे लग्नच मान्य नाही आणि आम्ही व्याही नाही हा तुमचे. बर वहिनी, वहिनी चालेल? वहिनी थांबा. का चाललंय? कारण तर सांगा. हे बघा, तुम्ही असं काही न सांगता कारण न देता चाललंय. नाही, कारण तर आम्हाला कळलंच पाहिजे. काय कारण देऊ आता ह्यांना? काय झालं सांगा ना. म्हणजे मला नाही आवडलं. काय? आमची नमा? हो. अहो पण तुमच्या मुलाला आवडली आहे ती. त्याचं प्रेम आहे तिच्यावर. बर त्याचं राहू द्या. तुम्ही सांगा, तुम्हाला का नाही आवडली ती? तुम्ही आल्यापासून तिला काही विचारलं पण नाहीये. युवराज, तू आईला सांगितलंस ना नमाबद्दल? नमाला? हो, आईला सगळं माहिती आहे. आणि आई, नमाला बोलता येत नाही म्हणून जर तुझा नकार असता ना तर तू तो फोनवर दिला असतास, इथे आली नसतीस. मी तुला सांगितलं ना मी तुला घेऊन जायला आली म्हणून. चल. नाही आई, तू फोनवर बोलताना तर खुश होतीस. तुझा जो काही डिसिजन बदललाय ना तो इथे आल्यानंतर बदललाय. आई, काय झाले सांग ना. हो, इथे येऊनच बदललाय माझा निर्णय. तू चल. इथे येऊन निर्णय बदलला का? काय झालं? आमच्याकडून काही चुकलं का? पाहुणचारामध्ये काही कमी पडलं का? नाही नाही, खरं म्हणजे तुम्ही आम्हाला पाहुणचाराची संधीच दिली नाहीये. आल्या आल्याच लगेच निघालात तुम्ही. खरं सांगा ना, काय झालंय? का चालला तुम्ही? का आवडली नाही तुम्हाला आमची मुलगी? का नकार देताय तुम्ही? म्हणजे तिने म्हणजे नमाने घातलेला ड्रेसचा रंग नाही पसंत मला. त्यामुळे भांडण होतील आमच्यात. चल युवराज. काय? नाही म्हणजे खरंच हे कारण आहे? रंग पसंत नाही, रंगावरून भांडण होतील. हा रंग अशुभ आहे का तुमच्यासाठी? ए नाना, थांब थांब. अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पटतंय का हे तुम्हाला? हे नाही पटत आहे का? मग दुसरं कारण देऊ? मला तिचं नाव नाही आवडलं. काय? अहो काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे एक कारण पटलं नाही म्हणून दुसरं कारण? मला वाटतं ना की त्यांना नकार देण्याचं नेमकं कारण आठवत नाहीये. विसरल्यात बिचाऱ्या वाटतं माझ्यासारख्या. नाने, हे बघा, तुम्ही आहे ना शांतपणे विचार करा हा, आणि मग निर्णय द्या. घाई गडबड नको. अहो तात्या, मला वाटतं यांना खरंच नकार नाही द्यायचं. काहीतरी वेगळीच गडबड आहे. मलाही तसंच वाटतंय.
एक तर कुणीतरी यांचे कान भरलेले आहेत किंवा आणखी दुसरं काहीतरी कारण असलं पाहिजे, म्हणून ते विचार न करता नकार देत आहेत. तात्या, अहो कारण काहीही असू दे, पण त्यांचा नकार होकारात बदलायला हवा. त्यांना समजवण्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं ना, पण ते काय ऐकायला तयार नाही. पण कसं करणार, त्यांना थांबवणार कसं? आता यावर एकच उपाय आहे. काय करणार आहेस तू? देशमुख स्टाईल. आता हाच उपाय आहे यावर. हा अम्मा. सखा दादा चल. सखा दादा या, करा लवकर. अहो सिस्टर, किती काही मला हे कळायला झालंय की हवा कुठल्या टायरची सोडायची. अहो सगळ्या नको, मुद्दाम केल्यासारखं वाटेल. एकाचीच काढा. हा काढा पटकन, मी आले. आई कालपासून बोलूया ना. काय झालं, काय प्रॉब्लेम झाला सांग ना. नाही, मला काहीही बोलायचं नाही. माझा स्पष्ट नकार आहे या नात्याला. नाही म्हणजे तुमचा नकारच स्पष्ट आहे, नकाराचं कारण अजून अस्पष्टच आहे. हे बघा, तुमचा नकार आहे ना, ठीक आहे ना. अहो तुम्ही आमचे पाहुणे आहात आज, निदान आम्हाला पाहुणचार तर करू द्या. असं दारात उभं राहणं बरं नाही. या ना, या आत या, जरा बसा, जेवण करा आणि मग जा. निदान आमच्या एवढा तर विनंतीचा मान ठेवाल की नाही? नाही, नकोय मला तुमचा पाहुणचार. चल युवराज. सखा दादा आले आले आले. काही काय करतेस तू, काय झालं तुला? मला काहीही बोलायचं नाहीये. तू चल माझ्या बरोबर. सखा दादा व्यवस्थित पुसा गाडी. काही गरज नाहीये. देशमुखांचे कुठलेच उपकार नकोयत आम्हाला. ठीक आहे, राहिलं. चल युवराज. आई मी कुठे येणार नाहीये, माझा इथे जॉब आहे. सोड तो जॉब आणि चल माझ्या बरोबर. अरे ठीक आहे, तुला आवडत नसेल ना तर मी हा जॉब सोडतो, पण मी ना मला कधीच सोडणार नाही. युवराज, त्या काल परवा आलेल्या मुलीसाठी तू माझा ऐकणार नाहीयेस? वाटलेलं मुलीचं लग्न ठरलंय, आपण लग्नाच्या तयारीला पण लागलो आणि हे काय झालं? चल माझ्या बरोबर. आता हे काय? हे टायर पण आत्ताच पंक्चर व्हायचं होतं का? अरे बापरे, सखा दादा अहो टायर पंक्चर झाला. हो ना, हे देशमुखांचंच कारस्थान असणार. टायर कसं काय पंक्चर झाला? आता कसं जायचं आपण? आधीच इथून कधी निघतोय असं झालं होतं मला, आणि आता हे काय? टायर पंक्चर झाला? नक्की दुमण्यानेच केलं असणार हे. हो, त्यानेच टायरची हवा काढली असणार. थांबा, आता ना अशी हँगरने फटकावते ना त्याला. नानी, याला डुमण्याने काही केलेलं नाही. हा आदितीने केलंय. हे देशमुख यांना थांबवायला काही करू शकतील. आणि ही अदिती पण ना, काय बोलणार आता हिला? ही पण की देशमुख झाली आता. आता टायर पंक्चर झालाय तर तुम्ही आत बसा ना जरा. हा, काही गरज नाही. युवराज, तू मेकॅनिकला बोलव. गरज नाहीये. नाही म्हणजे तो आता नेटवर सर्च करणार गॅरेज कुठे आहे, मग मेकॅनिकला फोन करणार, मग मेकॅनिक इकडे येणार. त्याच्यापेक्षा गावातच मेकॅनिक आहे, आम्ही बोलावतो. हा नाना काका. काय झालं? अहो वहिनी, गाडी दुरुस्त होईपर्यंत आत बसा ना. नाही,
मी इथेच थांबेन, पण आतमध्ये येणार नाही. अहो पण कुणी मला आग्रह करू नका. प्लीज तुम्ही सगळे आत जा, नाही तर मी पायी निघे ना. हा, मुंबईला चालत जाणार? अहो किती ऊन आहे, एवढ्या उन्हात नका जाऊ. अहो चक्कर येऊन पडाल ना. एक काम करतो, मी आता 5 मिनिटं जातो आणि तासभरात मेकॅनिकला घेऊन येतो. लवकर जा आणि तुम्ही सगळे आत जा, नाहीतर मी खरंच चालत जाईन ना. हो हो, आम्ही जातो. हो चला. हो ना, गाडी पंक्चर झाली कशी हो? चला चला आता. काय झालं प्लीज मला तरी सांग. हे बघ, तू नकार देण्यासाठी जे कारण सांगतेस ना, ते तुझं तुला तरी पटते का? आई काय झालंय? हे बघ, मी फोनवर तुझ्याशी जेव्हा बोललो ना, त्यावेळी तर तुझा होकार होता. आई मग रस्ता देताना असं काय घडलं जे तू नकार द्यायचं ठरवलंस? आई सांग ना. आता सांगते ना तितकंच करा, नाहीतर बिझनेस मध्ये उभं राहण्याची जी काय धडपड करताय ना, सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. आता 2 गोष्टी करायच्या. पहिली म्हणजे इथे येऊन लग्नाला नकार द्यायचा, आणि दुसरी, हे मी तुम्हाला करायला सांगितलंय हे कोणालाही कळलं नाही पाहिजे. पाहिलं सिद्धार्थ, त्या युवराजच्या आईला असं घाबरवलंय ना की ती युवराजची आई पुन्हा या घरात पाऊल नाही ठेवायची. अहो पण तुम्ही धमकी तर दिलीत, पण त्याचबरोबर नकार द्यायचं ठोस कारण तरी सांगायचं ना. बघितलं ना तुम्ही कसं वाटेल ते बोलत होत्या. हे बघ, माझं काम होतं त्यांना नकार द्यायला भाग पाडायचं, आणि ते मी केलंय. दिला त्यांनी नकार. हो, पण गेल्यात कुठे त्या? बाहेर तर थांबल्यात. सिद्धार्थ, तिकडची बाजू मी सांभाळली, आता इकडची तू सांभाळ. तुला वाटतंय ना हे लग्न होऊ नये म्हणून, मग सगळ्यात आधी देशमुखांना आवर घाल, नाहीतर असंच काहीतरी करून ते या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतील. मॅम, आणि घरच्यांनी जर ठरवलं ना तर युवराजच्या आईला कन्व्हिन्स सुद्धा करतील. हे असे घराच्या बाहेर अंगणात का उभे आहेत? कारण त्यांना आत यायचं नाहीये. मग जायला सांगायचं त्यांना. नाही थांबा, मीच सांगून येते. अहो नानी, त्यांनी जायला नको म्हणून आपण मुद्दाम त्यांना थांबवून ठेवलंय ना. हा, कशासाठी? हे नानी, युवराज आणि नमाचं लग्न जुळवायचं नाहीये का? अरे हो, विसरलेच होते मी. खुर्च्या आणण्यापेक्षा त्या मेकॅनिकला आणा आधी. बरं ठीक आहे, खुर्च्या ठेवतो आणि मेकॅनिकला शोधतो. नको, आता आणल्यात तर ठेवा. अजून काही नको, काही नको. पंक्चर कशी झाली ते कळत नाही. बस. बाहेर किती ऊन आहे ना, विहीनबाईंना उकडत असणार. त्यांना कोणी सांगितलं होतं बाहेर बसायला? आपण तर त्यांना घरात बोलवत होतो की नाही? त्यांनाच हाऊस. आदिती, हो हो, रेडी. नमा, देऊन ये त्यांना. हे बघ नमा, त्या काही रागात बोलल्या ना तरी वाईट वाटून घेऊ नकोस. हा, हे बघ, चिडचिड होती त्यांची जरा, पण तू सांभाळून घे. हा, घाबरते काय? गो, ओरिजिनल देशमुख आहेस तू. जा जा. सिद्धू, सिद्धू कसा गेला? आणि मग काय? नमा, अगं तू का नाही गेली बाहेर? सिद्धूने अडवलं.
मी घेऊन जाईन मनाला. देवा, या सिद्धूला पण काही कळत नाही. आपण मुद्दाम ना मला पाठवलं ना. सिडला सगळं कळतंय. त्याने पण मुद्दाम न मला अडवलंय. या काही नको, देशमुखांचं काहीच नकोय मला. अहो असं काय करताय? लिंबू सरबत प्या. अहो बघा की ऊन किती आहे. तुम्हाला चक्कर आली ना तर घरातले सगळे आत घेऊन जातील तुम्हाला. आणि आमचा बाळकाका डॉक्टर आहे, तुम्हाला औषध देईल आणि इथेच थांबवून घेईल. तुम्हाला लवकर जायचंय ना, तेव्हा घ्या लवकर. पी. नकोय मला. अरे पी रे. अरे खूप ऊन आहे आणि तुला चक्कर आली ना तर मला नाही बघवणार. मस्त लिंबू सरबत पी आणि गाडी दुरुस्त झाली की तुम्ही लगेच निघा. घे पी. आणि हो, तसंही तुझ्या आईचा या लग्नाला विरोध आहे, त्यामुळे तू इथे असत राहू शकणार नाहीस. घे घे. किती वेळ, कंटाळा आलाय. कधी येणार हा मेकॅनिक? हे देशमुख मुद्दामून त्रास देत आहेत आम्हाला. युवराज, युवराज. होय, हॅलो. अरे कधी येणार तो मेकॅनिक? नाहीतर आपल्या मेकॅनिकला बोलव बरं. आला 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 मॅकॅनिक आला. हा, अहो त्याचीच गाडी पंक्चर होती, आपल्या गाडीवर टाकून आणला. बरं झालं आलास. लवकर दुरुस्त कर आता गाडी. एकच टायर आहे ना. हा? हे अरे बघून घे ना तू, सगळे चेक कर. काय रिक्स नको परत, आहे की नाही? हा बघ बघ, नीट तपासून घे. हा, चारी चाका पाहून घे. परत एखादं पंक्चर असायचं तर व्हायचा ऍक्सिडेंट. अहो काय बोलताय? नाही नाही, हे बघ रे, सगळे चेक कर नीट. अहो कसं आहे, रिक्स घेतली नाही पाहिजे ना. एकच टायर पंक्चर आहे. मग किती वेळ लागेल? हे काय एखादा तास. म्हणजे 4-5 तास लागतील. अहो मोठं काम आहे ना. एवढा वेळ? हो 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 हो, लागेल, एवढा वेळ लागेल. अरे सिद्धू, तू काय बोलत बसला त्याच्याशी? चल बरं, त्याचं काम त्याला माहिती. चल मी सांगतो तुला. अरे चारी टायर खोलायचे, मग वेळ लागेलच ना. सगळे चेक करावं लागतील. भूक लागली रे, आता काय करायचं? अरे थांबा. काय झालं तात्या? अरे पाहुण्यांचा होकार असेल, नकार असेल, ठीक आहे, पण ते आपले आजचे पाहुणे आहेत ना, त्यांना असं उपाशी ठेवून आपण जेवणं बरं नाही वाटत. खरंय तात्या, घशाखाली घास उतरणार नाही. अहो तात्या, पण ते ऐकायलाच तयार नाहीये. घरात यायला नाहीच म्हणताय. जेवण तर लांबच राहिलं. रत्ना, अगं आपल्याकडे सगळ्या गोष्टींना उपाय आहे. काय सुनबाई? येस, पुन्हा एकदा देशमुख स्टाईल.